फेब्रुवारी महिन्यामध्येच नाशिक जिल्ह्यावर उन्हाचा तडाखा हा जाणवू लागलेला आहे। धरणांमधला पाण्याचा साठा हा दिवसागणिक कमी होतोय, त्यामुळे पाणी टंचाईसारखी भीषण परिस्थिती नाशिक जिल्ह्यावर उद्भवलेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 24 धरण प्रकल्पामधला आजचा पाणीसाठा 44% आहे। मागील वर्षी हाच साठा जवळपास 67% होता, म्हणजे 23% पाणीसाठा कमी झालाय। आपण आता सध्या गंगापूर धरणामध्ये आहोत आणि गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील कमी झालाय। आपण बघतोय मागच्या बाजूला पाणी दिसते, मात्र मी जिथे उभा आहे इथे संपूर्ण खडकाळ जमीन बघायला मिळते, कारण जवळपास मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 13% हा पाणीसाठा कमी झालेला आहे। केवळ गंगापूर धरणच नाही तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातलं दारणा धरण, मुकणे धरण, पालखेड धरण, गिरणा, नागासाक्या अशा सर्वच धरणांमधला पाणीसाठा हा कमी होत चाललेला आहे। 12 ते 20% हा पाणीसाठा कमी होत चाललेला आहे। एकूण ग्रामीण भागाची परिस्थिती बघता ग्रामीण भागामध्ये 170 टँकरच्या माध्यमातून 559 गावं आणि वाड्या वस्त्यांना हा पाणी पुरवठा केला जातोय। दिवसेंदिवस टँकरची मागणी देखील वाढते। एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते आणि दुसरीकडे पाण्याची समस्या ही डोकं वर काढते। हे आजचं जे पाणी आहे हा उपयुक्त पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत टिकवणं हे क्रमप्राप्त आहे। पाऊस जर लांबला तर ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जून जुलैमध्ये भीषण परिस्थिती ओढावली जाऊ शकते, त्यामुळे या पाण्याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांची रोष बघता नियोजन करण्यासाठी जी पाणी कपात संभाव्य पाणी कपात अपेक्षित आहे ती केली जाणार का, हे प्रश्नचिन्ह आहे। कारण लोकप्रतिनिधी त्याचबरोबर प्रशासन यासाठी नागरिकांचा रोष ओढून घेण्यासाठी तयार होतील का, हा प्रश्न आहे। मागील आठवड्यामध्ये पाण्याचं नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवलेली होती, मात्र लोकप्रतिनिधी त्यासाठी अनुपस्थित राहिले। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे। मात्र त्यामध्ये पाणी कपाती संदर्भात काही निर्णय होतो का, या पाण्याचं नियोजन कसं केले जाणार याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, गंगापूर धरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।